दृश्य आपण बघत आहोत। आरोग्यमंत्री केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा हे विद्यार्थ्यांच्या भेटीला गेलेले आहेत। जे जखमी आहेत विद्यार्थी त्यांची ते विचारपूस करत आहेत। काही वेळा आधीच डॉक्टरांसोबत त्यांनी चर्चा केली। विद्यार्थ्यांची प्रकृती कशी आहे त्या संदर्भात सगळ्या डॉक्टरांसोबत संवाद साधला, सगळी माहिती जाणून घेतली आणि आता आरएमएल या रुग्णालयामध्ये जे.पी. नड्डा पोहोचलेले आहेत। जे जखमी विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत ते संवाद साधत आहेत आणि डॉक्टरांकडून देखील या विद्यार्थ्यांची सध्या प्रकृती कशी आहे त्या संदर्भात माहिती घेत आहेत। काल सीजेपीकडून आक्रमक असं आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्याच आंदोलनादरम्यान पोलिसांकडून काहीसा लाठीचार्ज देखील करण्यात आला होता आणि त्यानंतर आज आता केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा हे जखमी विद्यार्थ्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। लाठीचार्ज नंतर जे जखमी झालेले विद्यार्थी आहेत त्यांची भेट घेत जे.पी. नड्डा त्यांच्यासोबत संवाद साधतायत। आरएमएल रुग्णालयातली ही दृश्य आपण बघत आहोत। काही वेळापूर्वीच जे.पी. नड्डा यांनी डॉक्टरांसोबत संवाद साधला, विद्यार्थ्यांची प्रकृती कशी आहे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेतली आणि आता विद्यार्थ्यांसोबत ते संवाद साधत आहेत। आपण बघतोय जखमी विद्यार्थी आहे हा काल झालेल्या लाठीचार्ज मध्ये जखमी झाला होता विद्यार्थी आणि त्याच्यासोबत केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा हे संवाद साधत आहेत आणि त्या विद्यार्थ्याची विचारपूस करतायत, नेमकं काय झालं आणि आता आपली प्रकृती कशी आहे या संदर्भात जे.पी. नड्डा हे संवाद साधत आहेत। जे.पी. नड्डा यांनी या विद्यार्थ्यांवरती जे डॉक्टर उपचार करत आहेत त्यांच्यासोबत अगदी काही वेळापूर्वीच चर्चा केलेली आहे। हे दृश्य बघा आपण बघतोय, जे.पी. नड्डा यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जाते आणि डॉक्टरांसोबत देखील यावेळेस संपूर्ण चर्चा